माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचा एक पथक तयार करून अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अतुल माने व पोलीस नामदार रणजित जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। मिरज येथील अमर खडाजवळील कच्ची हॉल येथून बजाज मॅक्सिमा माल वाहतूक रिक्षामधून अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर वाहतूक होणार आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे प्राजक्त कांबळे, महसूल सहाय्यक पुरवठा शाखा मिरज यांना सोबत घेऊन मिरज येथील कच्ची हॉल येथे जाऊन सापळा लावून थांबले असता एका बजाज मॅक्सिमा माल वाहतूक रिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस भरलेले दिसले। बातमीची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पुरवठा निरीक्षक व पथकाने रिक्षा चालकास ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव प्रशांत अशोक टाकवडे, वय वर्ष 27, राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज, सध्या राहणार माणिकनगर जुना हरिपूर रोड मिरज असं सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याच रिक्षामध्ये भरलेलं गॅस सिलेंडर विक्री परवान्याबाबत विचारलं असता त्याने विक्री परवाना नसल्याचं सांगितलं। सदरचे सिलेंडर हे मिरज शहरात विक्री करण्याकरिता यश गॅस एजन्सी जयसिंगपूर येथील काढून टाकलेला जुना कामगार रफिक दर्गावाले याच्याकडून आणला असल्याचं सांगितलं। लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासाकामी कुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक व प्राजक्त कांबळे, महसूल सहाय्यक पुरवठा शाखा मिरज यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।